हे मोबिटेक वायरलेस सोल्युशन यांचं डीप इरिगेशन ॲटोमायझेशन केलं आहे. तर याबद्दल तुकाराम बोलेकर हे जे काही पारे येथील स्थानिक आहेत, तर त्यांचं या सिस्टीमबद्दल काय मत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. हे मोबिटेक सिस्टीम ऑटोमायझेशनची हे मी करून घेतली आणि हे इतकी वापरायला सुटसुटीत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना किंवा समजणारी सिस्टीम आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. पैसे किती खर्च करतो आपण याच्यापेक्षा ती वापरता आली पाहिजे आणि ही वापरायला सगळ्यात सुटसुटीत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की या कंपनीकडून करून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जैन आणि नेटापेमची जे काही किमती आहेत ती या सिस्टीमच्या 5 पटीनं अधिक आहेत आणि त्यामुळं ते आपल्याला 5 पटीनं अधिक असून सुद्धा ते आपल्याला वापरता येत नाहीत. कॉम्प्लिकेशन जास्त आहेत त्यामध्ये. त्यामुळे हे सुटसुटीत आपण मोबाईलवरून आपल्या द्राक्ष बागेला जेवढं पाणी द्यायचं आहे तेवढाच प्रोग्राम देऊ शकतो. आपल्या डाळिंबाच्या बागेला किंवा इतर कुठल्या पिकाला जेवढा प्रोग्राम द्यायचा आहे तेवढाच देऊ शकतो. फिल्टर किती वेळ आपल्याला साफ करायचं तेवढा प्रोग्राम देऊन तेवढा फिल्टर साफ करू शकतो. आणि हे एकदा सायकल जर तुम्ही व्यवस्थित फीड केली आहे तुमच्या मोबाईलवरती तर हे पुन्हा पुन्हा करावं लागत नाही. आणि हिंदुस्थानच्या पाठीवर, आपल्या देशाच्या पाठीवर कुठं जरी असला तुम्ही तरी तुमच्या बागेला पाणी, खतं सगळं नियोजन तुम्ही करू शकता. याच्यामुळं रात्री अपरात्री विहिरीवर पळायचं, पावसाळ्याच्या दिवसात पळायचं आणि कुठल्या दिवसात पळायचं, पाणी नसल्यानंतर पाणी आहे काय नाही आपल्याला काही बघावं लागत नाही. हे सगळे मेसेज आपल्या मोबाईलवरती त्या सिस्टीमद्वारे दिले जातात. आणि ही सिस्टीम वापरताना माझ्या पूर्ण लक्षात आलं, मला जास्तीत जास्त एक महिना होत आला हे वापरून, तर इतकं ॲक्युरेटिव्ह काम करते. आपण एखाद्या गड्याला सांगितलं की बाबा तू 1-1.5 तास पाणी बागेला सोड आणि 1.5 तासानंतर दुसऱ्या बागेला सोड, तर तो 1.5 तासाच्या ऐवजी 2 तास करतो, 3 तास करतो. कदाचित त्याच्या लक्षात नाही राहिलं तर तो दिवसभर राहतो. त्याचे साईड इफेक्ट आपल्याला होतात आणि त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. पण सिस्टीम तसं नाही. सिस्टीम ॲक्युरेट काम करते. 1 तास 20 मिनिटाचा प्रोग्राम दिला तर 1 तास 20च मिनिटं पाणी देणार, 21वे मिनिट पाणी देणार नाही. आणि इतके चांगले असल्यामुळं आपण जर 3 गडी ठेवले, 2 गडी ठेवले तर काम होत नाही. तेवढी ही सिस्टीम आपले काम करते. ॲक्युरेट काम करते. आणि ज्यांना आता आपलं श्रम कमी करायचं, उत्पन्न वाढवायचं आहे त्यांनी ऑटोमायझेशन करून जरूर घ्यावं. आणि ऑटोमायझेशनचा विचार डोक्यात आल्यानंतर मोबिटेक शिवाय कोणाचा विचार करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ते सिस्टीम जर बघायचं असेल